मच्छर होण्यात घास होऊन संचावण्यात कचरा बिचरा गटरी पडून झाडू पडी झाडू आली. हे समजे पडझड झालेले असले घरात कसं राहावं आणि हे समजा घाण ही परिसरात घाण सुद्धा उचलत नाही येऊन सर मी भागवत जोशी बीजे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी आपल्याला वेगवेगळे विषय दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज मी आहे प्रभाग क्रमांक 3 कुष्ठधाम वस्ती येथे. या वस्तीतल्या काय अडचणी आहेत आपण आपल्या त्या प्रभागातील नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. तर आपल्या सोबत आहेत काही नागरिक. मला सांगत आहे काय अडचणी आहेत, काय सांगू शकाल याबद्दल आपण? आम्हाला एकतर आठ नाही आणि पावसाळ्यात आमचे घरी बदबदा करतात. आम्ही पावसात राहतो आणि पूर्ण वल्ल्यामध्ये राहतो. वरून आम्हाला कागद घालून आम्ही जगतो. कसं तर आम्हाला एवढीच विनंती आहे की आम्हाला आट आणि घरकुल मिळावं आणि गटारी. खूप पावसाचे घर पडलेले आहेत आमचे. सगळं 40 वर्ष झालं बांधून. आता पूर्ण घर चिरून पत्रे फुटून बदबदा पाणी गळणं वलावा होणं. आमचे लहान लहान लेकरला आजारी पडतात. आमचे लेकर दरवर्षी पावसाळ्यात आमचं अर्ध कुष्ठरोगी जे लोक आहेत ते मागून दवाखान्याचीच भरती आम्हाला करावं लागतं. मला सांगा ताई, ह्या प्रभागाचा नगरसेवक कोण आहे आणि त्यांनी तुमच्याकडे पाहिलं का नाही? आणि आता ऐका, मला बोलू द्या. मला सांगा, आता महाराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष अविराजे निंबाळकर सर इथं आलेले आहेत, तर त्यांच्याविषयी आपलं काय मत आहे? आता त्यांनी येऊन आमची परिस्थिती बघून आम्हाला अमित भैया पस्तर बी नेले. तिथलं निवेदन घेऊन आम्ही नगरपालिकेत गेलो. तिथं अर्ज दिलं. भावना आम्हाला आमच्या सकाळपासून आमच्या पाठबळी आहेत आणि त्यांचे आम्ही खरंच आभार आहेत. आजी मला सांगा, तुम्ही इथं किती वर्षापासून राहता आणि तुम्हाला काय म्हणजे काय कमतरता आहे, काय पाहिजे, काय सांगू शकाल? आम्हाला पहिलं बघा घराचा आटा आणि आम्हाला घर बांधून गटारी. आमचे लेकर कुठं राहावं आमच्या माघारी. आता 50 वर्ष झाले घरावाला. मग एखादा नगरसेवक वगैरे काही येत नाही? काय नगरसेवक कोणीच येत नाही, फक्त मतदानासाठी येतात. दुसरं कुणीच येत नाही. मग आता कोण आले तुमच्याकडे सध्या? आता कोण तुम्ही तुम्हाला माहित ओळखू येत नाही. मला ओळखू येत नाही, येणार नाही. या कुष्ठधाम मधील एक आपल्या सोबत नागरिक आहेत आणि त्यांचं नाव आहे श्रावण. श्रावणजी मला सांगा, तुम्ही इथं राहता, किती वर्षापासून राहता आणि काय अडचणी आहेत आपल्या? मी इथं कमसे कम राऊंड सन कमसे कम 40 वर्ष होऊन गेले. म्हणजे जीवन 40 वर्ष जी वेळेस साहेब होते, जी आमचं सुख दुःख संधी आमच्या सोबत वाटून घेत होते. कोणते साहेब? विलासरावजी देशमुख साहेबांना. अच्छा. मग नंतर आमच्या ते साहेबांना गेल्यापासून आमची कुणी तक्रार घेणार नाही, काय कुणी काही ही करणार नाही, आमच्याकडे कुणी येणार नाही. जी टायमाला मतदानाच्या टायमाला येतात, काही तर खोटे आश्वासन देतात. त्यांचं काम झाले की त्यांनी तिकडं आम्ही इकडं कुष्ठधामला आम्ही सारखं तिथं जाऊन सण सारखं तहसील करतो, कोर्ट करतो, कचेरी करतो, करून सण सुद्धा आम्हाला काही न्याय भेटत नाही. मला सांगा, आता आर्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष अविराज निंबाळकर सर आलेले आहेत आपल्याकडे, तर मग त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे? आता सध्या त्यांनी तुमच्या पाठीमागे आहे? आता सध्या त्यांनी आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे, तरी आमच्या त्यांनी ही पूर्वक त्यांनी आपलं जी काय आपलं आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आम्हाला आटाचा व्यवस्था करावा. त्यांनी नंतर जी घरं बांधायची आहेत मतदान झाल्यानंतर त्यांनी करून देऊ.
मला सांगा राजेश सर, इथं नगरसेवक आलेला नाही ना, कोण येऊन इथं पोहोचलेलं नाही. पुढे तुम्ही एक महाराष्ट्र आर्यन सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून इथं आलेला आहात, तर या वस्तीच्या लोकांबद्दल आपली काय भावना आहे? सर मी यांना एक 10 वर्ष झालं माझी ओळख आहे. सर या भागातले जी लोक आहेत त्यांच्या हाताला बोटं नाहीत, त्या लोकांना खायला मिळत नव्हतं. त्यावेळेसपासून मी पाहतो, मी लहानाचं मोठं या भागातलं झालेलं आहे. पण या लोकांचा विचार आतापर्यंत कोणीही लोकांनी तो विचार केलेला नाही. पण आदरणीय अमित भैयाकडे मी आज घेऊन गेलो यांना, त्यावेळेस आदरणीय अमित भैयांनी स्वतः शब्द दिला की तात्काळ यांचे अटक देण्यात यावे. ही प्रलंबित किती वेळेस यांनी निवेदन देणार आहेत. स्वतः अमित भैयाने शब्द दिला आणि अमित भैयाने स्वतः लेटर दिले. आम्ही लगेच लेटर ती महानगरपालिकेमध्ये पूर्तता करून त्या मानसी मीना मॅडमने आयुक्त मॅडमने आमची दखल घेतलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये 8 ते 15 दिवसामध्ये यांना मिळण्याची शक्यता आहे. जर असं जर नाही झालं तर महाराष्ट्र आर्यन सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा सर, एवढं काम चांगलं करता तुम्ही, त्याचा साक्षीदार मी आहे, आणि हा एक उपक्रम तुम्ही हाती घेतलाय, बरोबर सर. तर किती कसे वळला तिकडे आपण? सर मी ह्या भागामध्ये पाणी करत होतो, ह्या भागामध्ये थोडं घाण वगैरे दुर्लक्ष वाटलं मला. मी येथे काकूंना विचारलो इथं काय तुम्हाला कमतरता आहे का नाही. त्याने म्हणले सहज बोलले गटरी निघत नाहीत आमच्या या भागात, कोणी यायला तयार नाही, घंटा गाडी येत नाही, कुठली काय आपलं प्रशासन कुठलंही पोहोचत नाही. त्याबद्दल मला थोडं कुठं दुःख वाटलं की माझं पण घर असं तर मी काय करू शकलो असतो. त्याबद्दल मला उठाव करा वाटला सर याबद्दल.